पार्थ सर, तुम्ही? अरे असा किती दिवस शोक करत बसणार आहेस? तुझ्या समोर आयुष्य पडलंय. तुला आठवतंय तुला तुझ्या दादाने कवितेतून काय उपदेश केला होता? ती वेळ आज आली. तुला तुझ्या दादांचं स्वप्न पूर्ण करायचंय. तुझ्या जीवनाचा खरा संघर्ष आता सुरू झालाय. मनाली, 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 आज मी सॉलिड खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी. इट्स अ गुड न्यूज. मला खरंच वाटत नाहीये. मला आवड नाही तर मी वेडा होईन. अर्थात पार्थसाठी वेडा झालो तरी चालेल. मनाली, मी ठरवलं आता तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. तुला बाळा होईल ना, मी तुझी इच्छा पूर्ण करेन. कारण माहितीये, कारण आता मला पार्थची काहीही काळजी करायचं कारण नाही. अगं, आपल्या पार्थच्या पोर्ट्रेटला 5 लाखाचं प्राइज मिळालंय आणि तेही तुझ्या पोर्ट्रेटला. खरंच त्यांनी तुझं चित्र काढलं होतं ना, ते पोर्ट्रेट दिलं होतं. खरंच मी खूप खुश आहे. काय झालं तुला रडायला? तुला आनंद नाही झाला? माझ्या हातून खूप मोठं पाप घडलंय. माफीच्या पण लायक नाही हो मी. पार्थ भाऊजी, पार्थ भाऊजींना जाऊन वाचवा. ते मंदिराकडे. अगं, पण काय झालं काय? तुम्ही जा ना, तुम्ही जा. पार्थ, पार्थ, मला सोडून जाऊ नको. पार्थ, तर माझ्या पार्थ रजे उठ ना. पार्थ रजे उठ. असं करू नको. पार्थ उठ ना. पार्थ उठ ना राजा. ते पार्थला काय झालं? राजा, मला सोडून जाऊ नको. पार्थ, तुला माहित नाही? अरे तुझ्या पोर्ट्रेटला 5 लाखाचं प्राइज मिळालं. पार्थ, तू जिंकलाय. पार्थ, मला हरवू नको. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. पार्थ, उठ ना. पार्थ, मला सोडून जाऊ नको. ते पार्थला उठवा ना. आणि कोणीतरी माझ्या पार्थला उठवा ना. पार्थ, मला सोडून जाऊ नको. पार्थ, मला सोडून जाऊ नको. मला नकोस रे. माझ्या पार्थला उठवा नको. प्रेम, 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 डॉक्टर, लवकर या बॉडीला पोस्टमॉर्टम साठी जाऊ द्या, म्हणजे आम्ही लोक मोकळे. अहो पण मला खात्री तर करू द्या.
हो काय खात्री करताय? पॉइझन केस आहे. आम्ही तर मेल्याचा पंचनामा सुद्धा केलाय. ही इज डेड. अहो खात्री केल्याशिवाय मी कसं समजायचं हे डेड आहे की नाही? ठीक आहे, जशी तुमची इच्छा, घ्या खात्री करून. ओ माय गॉड बॉय, लवकर या बॉडीला इमर्जन्सी वॉर्ड मध्ये घ्या. लवकर, हरी अप. तुमच्या गैरजबाबदार वागणुकीमुळे एका निरपराध्याचा बळी गेला असता. पार्थ भाऊजी, पार्थ भाऊजी, खरंच तुम्ही महान आहोत हो. अपंग असूनही तुम्ही जिंकलात आणि माझ्याकडे सगळं असूनही मी हरले. मी नाही समजू शकले तुम्हाला. मी तुमच्यावर खूप अन्याय करत गेले आणि या घरासाठी तुम्ही सगळं काही सहन करत राहिलात. मला कठोरातली कठोर शिक्षा ही कमी आहे. शक्य झाल्यास मला माफ करा. पोलिसांनी जरी मला मृत घोषित केलं असलं तरी डॉक्टरांनी मला वाचवलं. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण खरी ठरली. मी मृत्यूला अनुभवलं होतं म्हणून कसलंही भय माझ्यात उरलं नव्हतं. उरला होता तो फक्त एकटेपणा. दादाला माझ्या मृत्यूचा धक्का बसल्याने तो वेडा झाला होता म्हणून त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये कुलकर्णी सरांनी ऍडमिट केलं. वहिनीला तिच्या कृत्याचा पश्चाताप झाला होता. यामुळेच तिने आत्महत्या करून स्वतःला संपवलं. माझ्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. काय करावं काही सुचत नव्हतं, कारण आता माझ्या आयुष्याची लढाई फक्त मलाच लढायची होती. पार्थ सर, तुम्ही? अरे असा किती दिवस शोक करत बसणार आहेस? तुझ्या समोर आयुष्य पडलंय. तुला आठवतंय तुला तुझ्या दादाने कवितेतून काय उपदेश केला होता? ती वेळ आज आली. तुला तुझ्या दादांचं स्वप्न पूर्ण करायचंय. तुझ्या जीवनाचा खरा संघर्ष आता सुरू झालाय.
दादा ए दादा 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 मी कोर्ट मॅरेज केलंय. ही बघ माझी पत्नी मैथिली. दादा हे बघ मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण केलीत रे. आज माझ्याकडे सगळं काही आहे शिवाय तुझ्या. ए दादा प्लीज तू परत ये रे. तू परत ये दादा. एवढं मोठं आयुष्य मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे दादा. तू परत ये. पार्थ पार्थ उठला रे. दादा ए दादा ऐक ना रे दादा.